नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका आहे, याच्यामध्ये आपण कोणता विषय घेतलेला आहे तर मराठी हा विषय घेतलेला आहे। आता मराठी विषय तुम्हाला माहिती आहे, हा पेपर 1 साठी पण आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे। म्हणजे तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीसाठी काय असणार आहे, हा प्रश्नसंच किंवा आजचं आपलं लेक्चर काय असणार आहे, अतिशय उपयुक्त, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी आपण कोणते प्रश्न घेतो हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो, पण पुन्हा एकदा सांगतो, तर याच्यामध्ये आपण PYQ घेतो, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे याच्या अगोदरच्या ज्या परीक्षा आहेत याच्यामध्ये विचारलेले प्रश्नच आपण या ठिकाणी घेत असतो। ठीक आहे, त्याचबरोबर आपण प्रत्येक प्रश्न काय करतो, स्पष्टीकरणासह घेतो, म्हणजे जवळपास एका प्रश्नापासून आपण 4 प्रश्न करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो। ठीक आहे, म्हणजे आपण जरी 20 प्रश्न घेतले तरी त्याचे किती प्रश्न होतात, 80 ते 100 प्रश्न होतात। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय बघा, कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। आता काय सांगितलं आपल्याला, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलाय, म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे ते ओळखावं लागेल। मग या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे, राखावी हे क्रियापद आहे। ठीक आहे, मग राखावी हे क्रियापद कोणतं आहे किंवा कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे, तर हे विद्यार्थी क्रियापद आहे। पहा, कोणतं, विद्यार्थी क्रियापद। ठीक आहे, खूप सोपं आहे, तुम्हाला मी सांगतो विद्यार्थी क्रियापद कसं ओळखायचं हे तुम्हाला मी एक मिनिटात सांगतो। याच्यानंतर तुम्ही कधीही प्रश्न विचारला तर याचं उत्तर काय करता, 100% देता। ठीक आहे, मग या ठिकाणी बघायचं तुम्हाला फक्त विद्यार्थी क्रियापद ओळखताना तुम्हाला काय करायचं बघा, क्रियापदाच्या शेवटी बघा व वा वी वे असं असते बघा। क्रियापदाच्या शेवटी जर व वा वी वे असेल तर ते कोणतं क्रियापद असतं, ते विद्यार्थी क्रियापद असतं। बघा या ठिकाणी कोणतं क्रियापद असतं, विद्यार्थी क्रियापद असतं। ओके, आणि ह्या विद्यार्थी क्रियापदामधून कशाचा बोध होतो, तर बघा विधी म्हणजेच काय, कर्तव्य, त्याच्यानंतर बघा शक्यता, योग्यता व इच्छा यांचा बोध होतो। हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे। ठीक आहे, विद्यार्थी क्रियापदावरून कशाचा बोध होतो, मग कशाचा होतो, कर्तव्य, शक्यता, योग्यता व इच्छा यांचा बोध होतो। ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात, विद्यार्थी क्रियापद म्हणतात। हे ओळखायची सोपी पद्धत काय तुम्हाला सांगतो, ह्या क्रियापदाच्या शेवटी काय असतंय, व वा वी वे असते। ठीक आहे, म्हणजे बघा तो बहुधा घरी असावा, बघा वा एका शेवटी, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा। ठीक आहे का वा, लक्षात ठेवायचं। मग शेवटी व वा वी वे जर असेल क्रियापदाच्या तर ते कोणतं क्रियापद असतंय, विद्यार्थी क्रियापद असते। त्याच्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं आहे, प्रश्न विचारला जातो क्रियापदाचे किती अर्थ असतात। मग क्रियापदाचे किती अर्थ असतात, तर क्रियापदाचे 4 अर्थ असतात। किती अर्थ असतात, 4 अर्थ असतात। क्रियापदाचे किती अर्थ असतात, 4 अर्थ असतात। मग ते 4 अर्थ कोणते असतात बघा, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ। कोणते अर्थ असतात, 4 अर्थ असतात, स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे, तो नेहमीच लवकर येतो या वाक्यातील काळ ओळखा। आता काय सांगितलं आपल्याला, एक वाक्य दिले, तो नेहमीच लवकर येतो, आणि या वाक्यातील आपल्याला काय ओळखायला सांगितलंय, तर काळ ओळखायला सांगितलंय। ठीक आहे, मग वाक्य काय बघा, तो नेहमीच लवकर येतो। ठीक आहे, आता तो लवकर येतो हे जर वाक्य पाहिलं आपण तर हे कोणता काळ आहे, वर्तमान काळ आहे। ठीक आहे, पण आता वर्तमान काळाची सुद्धा बघा, वर्तमान काळ इथं ऑप्शन आहे, इथं अपूर्ण वर्तमान काळ आहे, इथं पूर्ण वर्तमान काळ आहे, आणि इथं रीती वर्तमान काळ आहे। मग यापैकी हा कोणता काळ आहे हे कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो मी। बघा हा कोणता काळ आहे, तर हा रीती वर्तमान काळ आहे। पण हा रीती वर्तमान कसा ओळखायचा बघा, तर साध्या वर्तमान काळाच्या वाक्यामध्ये बघा नित्य, नेहमी, सदा, नियमित, सतत हे असे शब्द येतात। म्हणजे हे जे सातत्यदर्शक शब्द आहेत ना, किंवा ही क्रिया काय होते, नियमित घडते असे दाखवणारे किंवा सातत्यदर्शक जे शब्द आहेत, हे शब्द जर वाक्यामध्ये आले तर तो कोणता काळ असतो, रीती काळ असतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवा, तो कोणता काळ असतो, रीती काळ असतो। मग ते वाक्य जर वर्तमान काळात असेल तर रीती वर्तमान काळ, ते वाक्य जर भूतकाळात असेल तर रीती भूतकाळ, ते वाक्य जर भविष्य काळात असेल तर रीती भविष्यकाळ। लक्षात ठेवा, म्हणजे रीती काळ कसलाही असू द्या, तुमचा या ठिकाणी 100% ओळख येणार आहे। फक्त काय बघायचं त्याच्यामध्ये, नित्य, नेहमी, सदा, नियमित, सतत यासारखे जे सातत्यदर्शक शब्द आहेत बा, असे शब्द असले तर कोणता काळ असतो, तो रीतिकाळ असतो। ठीक आहे, आणि
ह्या आपल्या क्रियापदावरून कळतं आपल्याला, मग तो वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे की भूतकाळ आहे. ठीक आहे, लक्षात आलं. मग हा काय आहे, रीती वर्तमान काळ आहे. आता जर इथं रीती भूतकाळाचं वाक्य जर घेतलं तर आपण वाक्य काय सांगू शकतो, आमच्या फॅक्टरीत नेहमी 4 वाजता भोंगा वाजत असे. असे असलं तर काय होईल, भूतकाळ होईल. ठीक आहे, नेहमी शब्द आला, रीती झाला, रीती भूतकाळ. ठीक आहे, किंवा याचा भविष्यकाळ होईल, काय होईल, आम्ही उद्यापासून नियमित व्यायाम करायला जाऊ. जाऊवरून आपल्याला काय कळालं की बाबा हा भविष्यकाळ आहे, आणि नियमित वरून काय कळालं की हा रीती भविष्यकाळ आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, रीती काळ ओळखण्यासाठी फक्त काय करायचं, नित्य, नेहमी, सदा, नियमित, सतत असे जे सातत्यदर्शक शब्द आहेत ना, हे आले की समजायचं तो रीती काळ आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काय विचारलंय, धावा करणे. ठीक आहे, मग काय, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा बोलणे नाही, अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावणे नाही, सामन्यात 100 धावा करणे, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. ठीक आहे, धावा करणे म्हणजे काय, मदतीसाठी विनवण्या करून बोलवणे. ठीक आहे, आपण जर संकटाच्या काळात असलो तर आपण काय करतो, देवाचा धावा करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. पुन्हा म्हणीचा, आता याच्या आधी वाक्यप्रचार होता, आता म्हणीचं सांगितलंय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. काय विचारलंय, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. ठीक आहे, उपास करायची तयारी असणे नाही, इच्छित गोष्ट न मिळाल्यास समझोता न करता हव्या असलेल्या गोष्टीसाठी अडून बसणे. हेच काय असणार आहे आपलं योग्य उत्तर किंवा योग्य अर्थ असणार आहे. कोणत्या म्हणीचा, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हिचे खालचे 2 ऑप्शन तर काय दिले बघा, भरपूर तूप खाणं, तूप खूप आवडणे. म्हणजे हे म्हणी सुद्धा नाहीत तरी त्यांनी ऑप्शन दिले होते, म्हणजे काही बी आपलं फक्त ऑप्शन द्यायचे म्हणून द्यायचे. ठीक आहे, असं त्यांनी केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, थंडा फराळ करणे हा वाक्यप्रचार किंवा मन सुद्धा विचारले जाते. मग थंडा फराळ करणे म्हणजे काय, उपास करायची तयारी असणे किंवा उपासमार होणे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो, आपण टी-ई-टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस काय केलेला असणार आहे, कव्हर केलेला असणार आहे. ठीक आहे, मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या टी-ई-टीच्या सर्व प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील, प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल किंवा मानसशास्त्र असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती असणार मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या विनंतीनुसार आपली जी ऑफर आहे ही ऑफर आपण आज सुद्धा कंटिन्यू करत आहोत. ठीक आहे, म्हणजे आज जरी तुम्ही टेस्ट सिरीज घेतली तरीही तुम्हाला काय होणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज मिळणार आहे. ठीक आहे, मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. तुमचा व्हॉट्सॲपला मला स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर. समानार्थी शब्द द्या. आता इथं काय सांगितलं आपल्याला, समानार्थी शब्द विचारला. ठीक आहे, कोणत्या शब्दाचा, तर वासरमणी हा जो शब्द आहे ह्या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे. ठीक आहे, ऑप्शन काय दिलेत बघा, दिवस, सूर्य, चंद्र आणि श्री. तर यापैकी ह्या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर सूर्य हा वासरमणी शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवायचे, सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द काय तर भरपूर आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेतच. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा
वासरमणी, सूर्य त्यालाच भास्कर म्हणतो आपण, सविता म्हणतो, रवी म्हणतो, भानू म्हणतो, दिनमणी म्हणतो, ठीक आहे, सुधाकर म्हणतो, अजूनही बरेच आहेत, इथं आपण घेतलेले नाहीत सगळे, ठीक आहे. त्याच्यानंतर दिवसासाठी समानार्थी शब्द काय असतात बघा, दिन, वासर, वार, आता या ठिकाणी बघा हा वासर शब्द लक्षात ठेवायसारखा आहे, हा शब्द लक्षात ठेवायसारखा आहे, ठीक आहे. बाकीचे हे दोन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रासाठी आता या ठिकाणी लक्षात घ्या, चंद्र आणि सूर्य यांचे जे समानार्थी शब्द आहेत ना, याच्यामध्ये आपलं बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं, कारण हे शब्द काय थोडे थोडे साधा करत, ठीक आहे. मग बघा शशी, प्रश्न विचारलेला आहे शशीवरती, इंदू, हिमांशू, रजनीनाथ, सुधाकर, ठीक आहे. आता या रजनीनाथवरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये दोन्ही महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर स्त्रीला काय म्हणतात बघा, ललना, वनिता, नारी, दारा, कामिनी, हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचे शब्द आहेत, प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात, ठीक आहे. आपण जी माहिती घेतो ना मित्रांनो, ही प्रत्येक माहिती खरं तर महत्त्वाची असते, म्हणून तर आपण घेत असतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, 5 नंबर, वाक्याचा प्रकार ओळखा. आता इथे एक वाक्य दिलं आपल्याला आणि याचा प्रकार ओळखायला सांगितलंय, ठीक आहे. बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती, काय म्हणतात, बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य कोणत्या भाषेतलं आहे हा प्रश्न सुद्धा विचारू शकतात, की बाबा हे वाक्य कोणत्या बोली भाषेतील आहे. तर हे कोणत्या बोली भाषेतील आहे, खानदेशी, ठीक आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण अहिराणी भाषा, अहिराणी बोली भाषा, ह्या बोली भाषेतलं हे वाक्य आहे, असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये TET मध्ये विचारले जातात. एखादं वाक्य दिलं जातं आणि हे कोणत्या बोली भाषेतलं वाक्य आहे, मग ऑप्शन असतात गोंडी, खानदेशी किंवा खानदेशीऐवजी अहिराणी पण असू शकतं, त्याच्यानंतर मराठी, कोकणी, असे आपल्याला ऑप्शन दिले जातात, ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. आता हे काय आहे, याचं जर आपण मराठीत अर्थ पाहिलं तर काय बाबा, बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती, असं एवढंच वाक्य, ठीक आहे. मग हे बघा, प्रश्नार्थी, होकारार्थी, विधानार्थी आणि उद्गारार्थी. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे नव्हती म्हणजे काय आहे, हे नव्हती म्हणजे काय आहे, नव्हती किंवा नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तसं जर पाहिलं हे वाक्य काय आहे, नकारार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे. पण इथं आपल्याला ऑप्शन बघा, प्रश्नार्थी दिलंय, होकारार्थी दिलंय, विधानार्थी दिलंय आणि उद्गारार्थी दिले, परंतु नकारार्थी कुठं ऑप्शनच दिला नाही. मग आपला असा गोळ होऊ शकतो, अरे हे वाक्य तर नकारार्थी आहे, पण त्यांच्याकडून काय झालं, पर्याय द्यायचा राहून गेला. तर तसं नाही, याचं उत्तर काय येणार आहे, विधानार्थी वाक्य हे याचं उत्तर येणार आहे, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार काय आहे, होकारार्थी वाक्य, आणि दुसरं काय आहे, नकारार्थी वाक्य, ठीक आहे. नकारार्थी वाक्य लक्षात ठेवायचे, ठीक आहे. हे कोणत्या, विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, 6 नंबर, समासाचा योग्य विग्रह करा. सोपा प्रश्न होता. कोणता समास दिलाय, लोकप्रतिनिधी. आणि त्यांनी असं विचारलं नाही की या समासाचा प्रकार सांगा, नाही, त्यांनी काय विचारलं, फक्त याचा विग्रह करा, म्हणजे याची फोड करा, ठीक आहे. मग लोकप्रतिनिधी म्हणजे काय, लोकांचा प्रतिनिधी, त्यालाच आपण काय म्हणतो, लोकप्रतिनिधी म्हणतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 7 नंबर, प्रयोग ओळखा. आरशातील स्त्रीने मला विचारले, काय, आरशातील स्त्रीने मला विचारले. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं बघा, कर्ता आणि कर्म दोघांना पण काय आहे, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे बघा. कर्ता कर्म दोन्हींना सुद्धा काय आहे, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. मग असं जर विभक्ती प्रत्यय लागलेला असेल तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, कोणता प्रयोग असतो, तो भावे प्रयोग असतो, ठीक आहे. त्याचे जर अजून उदाहरणं पाहिले भावे प्रयोगाचे, बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, त्याला फिरायला जावं होते, ठीक आहे. जर दोघांनाही प्रत्यय लागलेला असेल तर डोळे झाकून उत्तर भावे प्रयोग लिहून टाकायचं, जास्त डोकं चालीत बसायचं नाही, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 8 नंबर, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. काय वाक्यप्रचार दिलाय, संकटांना तोंड देणे, आणि याचा काय सांगितलं आपल्याला, योग्य अर्थ निवडायला सांगितलाय. मग बघूया, संकटाचा सामना करणे. आता इथंच आपलं उत्तर आहे. मग पुढचे ऑप्शन आपल्याला बघायची गरज नाही, टाइम वेस्ट करत जायचा नाही पेपरमध्ये. जर आपल्याला 100% खात्री असेल ना की बाबा हेच याचं उत्तर आहे, तर बिनधास्त लिहून टाकायचं, ठीक आहे. संकटांना तोंड देणे म्हणजे काय, संकटाचा सामना करणे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 9 नंबर, पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता काय विचारलंय आपल्याला, शब्द विचारलाय दुरापस्त, आणि याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायला सांगितलंय, ठीक आहे. आता काय होतं, कधी कधी शब्द सोपा आहे, याचं उत्तर पण सोपं आहे, काही उत्तर कठीण उत्तर आहे, पण कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं बाबा
हे दुर्धर सुद्धा उत्तर असू शकतं आणि ते काय दिलेलं असतं, 1 नंबर दिलेलं असतं. गडबडीत आपण क्लिक करतो आणि मग आपला प्रश्न काय होतो, या ठिकाणी चुकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे कधी कधी तसं करायचं नाही. समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील किंवा शब्दाचे अर्थ विचारले असतील तर काय असतंय, बऱ्याच वेळेस शब्द ते साधर्म्यातले दिले असतात, म्हणजे जवळचा अर्थ असणारे शब्द दिले असतात. मग अशा वेळेस आपली चूक होऊ शकते, म्हणून सगळे पर्याय बघायचे. ठीक आहे, मग आता हे दुर्धरचा अर्थ काय, मग तर दुर्धरचा अर्थ काय होतो, असाध्य किंवा अवघड. ठीक आहे, दुरापस्त म्हणजे कठीण. पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा. आता या ठिकाणी बघा, दुरापस्तचा किंवा दुर्धरचा अवघड होणार नाही. बघा काय, दुर्धरचा अवघड होणार नाही. दुर्धर म्हणजे काय, असाध्य आजार किंवा जुनाट असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 10 नंबर. पुढील पुस्तकाची व लेखकाची जोडी जुळवा. आणि पुस्तक कोणतं विचारलंय, उपरा पुस्तक विचारलंय. म्हणजे मला वाटत नाही की महाराष्ट्रात कोणाला माहीत नसेल की उपरा हे पुस्तक कोणाचं आहे किंवा ही कादंबरी कोणाची आहे. सगळ्याला माहिती असणार. ठीक आहे, कोणाची आहे, उपराकार लक्ष्मण माने यांची ही कादंबरी आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी तुम्हाला बाकीचे लक्षात ठेवायचे आहे. जसं की इथं शंकरराव खरात आहे, यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. मग यांचं पुस्तक कोणतं आहे, तराळ अंतराळ आहे. त्याच्यानंतर दया पवार यांचं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न परीक्षेत विचारलेला असतो. कोणतं आहे, दया पवारचं बलुत आणि दलित हे दोन वेगळे आहे. ठीक आहे, बलुत विशेषतः बलुत लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बलुतकार कोणाला म्हणतात, दया पवार यांना म्हणतात. जसं उपराकार लक्ष्मण माने यांना म्हणतात तसं बलुतकार दया पवार यांना म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर उत्तम बंडू तुपे यांची कोणती आहे, काट्यावरची पोरं. आता इथं ऑप्शन आहे म्हणून आपण घेतलंय, पण याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता काय, कमी आहे. ठीक आहे, पण या 2 वरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया 11 नंबर. तिने आपले डॅश डॅश हात माझ्या गालावरून फिरवले. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरा. आता काय सांगितलं इथं, विरुद्धार्थी शब्द भरायला सांगितलं, पण कोणाचा, पुढील शब्दाचा. मग पुढे शब्द कोणता आहे, मुलायम हा शब्द आहे. आणि मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल, खरखरीत. मग काय उत्तर येईल आपलं, तिने आपले खरखरीत हात माझ्या गालावरून फिरवले. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, सोपा प्रश्न आहे. शब्दाचा अर्थ सांगा. आणि शब्द आपल्याला दिला आहे विधू. काय शब्द दिला आपल्याला, विधू शब्द दिला आहे. मग आता विधू या शब्दाचा अर्थ काय आहे, तर हे आपल्याला सांगायचं. ज्यावेळेस बघा फक्त अर्थ दिलेला असतो ना, मग त्यावेळेस आपण समजून जायचं की कोणता शब्द सांगायचा आपल्याला, समानार्थी शब्द सांगायचा आहे. ठीक आहे, किंवा त्याच अर्थाचा शब्द सांगायचा आहे. मग बघा, विदूर, चंद्र, सुंदर आणि विधी. तर यापैकी विदू शब्दाचा अर्थ काय आहे, तर चंद्र आहे. ठीक आहे, विधू, चंद्र, शरोघर, कुलनिधी, सोम इत्यादी काय म्हणतात, चंद्राला म्हणतात. ठीक आहे, याच्या आधीच्यात आपण वेगळे नाव सांगितले होते. त्याच्यानंतर विदुर म्हणजे कोण, तर ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष, त्याला काय म्हणतो आपण, विदुर म्हणतो. आणि विदुरच्या विरुद्धार्थी काय होईल, विधवा होईल. की जिचा पती वारलेला आहे अशी स्त्री, तिला आपण काय म्हणतो, विधवा म्हणतो. ठीक आहे, मग हा प्रश्न सुद्धा विचारला जातो की विदुरच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर विधवा आहे. किंवा असं विचारलं जातं, विधवा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर विदुर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सुंदर, हे सगळे तुम्हाला माहिती आहेत, हे लक्षात ठेवा. फक्त अभिराम, ललित पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर. पुढील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता शब्द काय दिला आपल्याला, भाट शब्द दिलाय. आणि काय सांगितलंय, ह्या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. गायक, स्तुतीपाठक, कवी आणि शाहीर. तर यापैकी योग्य उत्तर काय येईल, स्तुतीपाठक येईल. आता हे भाट पहिले बघा, राजाच्या दरबारी असायचे आणि हे काय करायचे, राजाची स्तुती करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं, भाट म्हटलं जायचं. म्हणून याचं उत्तर काय येईल, स्तुतीपाठक किंवा स्तुती करणारा. मग आता हे भाट कोणाची स्तुती करायचे, तर राजाची स्तुती करायची. म्हणजे राजाच्या दरबारामध्ये भाट असायचे, राजाची स्तुती करणारा म्हणजेच कोण, भाट. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 14 नंबर. पुढील 2 केवळ वाक्यामध्ये योग्य अव्यय वापरून संयुक्त वाक्य तयार करा. आता काय सांगितलं आपल्याला, पुढे 2 केवळ वाक्य दिलेत आणि काय विचारलंय, त्याच्यामध्ये एक अव्यय वापरा आणि काय करायचं, त्याचं रूपांतर संयुक्त वाक्यात करायचं. ठीक आहे, बघूया वाक्य काय. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात, ती आनंद घेण्यात तरबेज असतात. ठीक आहे, मग आता ह्या वाक्याचं आपल्याला संयुक्त वाक्यात रूपांतर करण्यासाठी कोणतं वापरावं लागेल बघा, तर या ठिकाणी म्हणून हे आपल्याला क्रियापद अव्यय वापरावं लागेल. ठीक आहे, कोणतं उभयान्वयी अव्यय वापरावं लागेल आपल्याला, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल. मग हे वाक्य कसं होईल, लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. फक्त काय होईल, हा इथला जो पूर्णविराम आहे तो निघून जाईल आणि त्याच्या जागेवर म्हणून हा शब्द येईल. याचं रूपांतर काय होईल, लगेच
दोन केवल वाक्याचं रूपांतर काय होईल, संयुक्त वाक्यामध्ये होईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, शब्दाचा अर्थ सांगा. आता शब्दाचा अर्थ सांगायचा पण शब्द कोणता दिलाय, दीडी हा शब्द दिलाय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो पेपर आहे ना याच्यामध्ये जेवढे काही समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द किंवा असे शब्दाचा अर्थ सांगायला लावलेले प्रश्न आहेत ना, हे प्रश्न बऱ्यापैकी हे शब्द नवीन शब्द विचारलेत बघा. म्हणजे एखाद्या वर्षी काय होतात, सरळ सरळ आपल्याला माहिती असणारे शब्द विचारू शकतात आणि एखाद्या वर्षी काय होतं, पेपर लईच अवघड निघाला तर काय होतंय, आपल्याला माहिती नसणारे शब्द देतात. मग आतापर्यंत 3-4 शब्द असे झालेत की जे तुम्हाला माहित नव्हते, मी खात्री देऊन सांगतो माहित नव्हते. ठीक आहे. मग तसाच हा शब्द असणारे दीडी शब्द खूप कमी लोकांना माहित असणारे. मग दीडी म्हणजे काय, तर दीडी म्हणजे दृष्टी. काय, दृष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर डोळ्याचे अर्थ काय होतात बघा, डोळे, नयन, नेत्र हे तुम्हाला माहिती आहे, फक्त हे अक्ष लक्षात ठेवा. ठीक आहे. डोळ्यालाच काय म्हणतात, अक्ष म्हणतात. ठीक आहे. मिठी म्हणजे आलिंगन, कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 16 नंबर, पुढील वाक्यप्रचार कोणत्या वाक्यात बरोबर वापरला आहे. आता इथे एक वाक्यप्रचार दिला आहे आणि तो कोणत्या वाक्यात बरोबर वापरला असं विचारलं. वाक्यप्रचार काय आहे, राम राम ठोकणे. काय वाक्यप्रचार, राम राम ठोकणे. बघूया पहिला ऑप्शन, नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला राम राम ठोकला. बरोबर आहे ना, नोकरी शोधण्यासाठी काय केला, तो गाव सोडून गेला किंवा गावाला त्याने राम राम ठोकला. हेच आपलं उत्तर बरोबर आहे. पुढे बघायची गरज नाही आपल्याला, तरी वाचायचे एकदा ऑप्शन वाचून बघू तुमची खात्री करण्यासाठी. रामाचा जप केलास म्हणजे तू कोणालाही ठोकू शकतोस, होईल का असं नाही. राम राम म्हणणाऱ्या गुंडांना त्याने ठोकून काढले, त्याने राम म्हटले. आहे का याचा हे राम राम ठोकण्याचा अर्थ नाही. मग राम राम ठोकणे म्हणजे काय, हे वाक्य जर वापरलं काय होईल, नोकरी शोधण्यासाठी त्याने गावाला राम राम ठोकला. ठीक आहे. राम राम ठोकणे म्हणजे काय, निरोप घेणे. राम राम ठोकण्याचा जर नुसता तुम्हाला अर्थ विचारला, त्याचा अर्थ काय होईल, निरोप घेणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 17 नंबर, वाक्य विधानार्थी करा. लय हाड हैत तुझ्या अंगात. बघा आता हा जो प्रश्न कोणी ते पेपर काढलाय ना, त्याचा माइंडसेट थोडा वेगळा होता. त्यांनी काय केलंय, चाळून चाळून पेपर काढलाय बघा. ठीक आहे. मग काय, लय हाड आहेत तुझ्या अंगात, आणि ह्या वाक्याचं काय करायला सांगितलं आपल्याला, विधानार्थी वाक्य करायला सांगितलं. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं, वाक्य जर असं विचारलं असेल तुम्हाला आणि विधानार्थी वाक्य करायला सांगितलं असेल तर बघा शेवटी बघायचं, हे वाचायची गरज नाही. शेवटी या इथं काय आहे, प्रश्नचिन्ह आहे. म्हटलं हे वाक्य कोणतं असणार आहे, प्रश्नार्थक वाक्य. वाचायची गरज आहे का, हे कट होईल. ठीक आहे. इथं काय आहे, पूर्णविराम आहे, परंतु इथं काय आहे, नाहीत हा शब्द आहे. काय आहे, नाहीत शब्द असल्यामुळे हे वाक्य काय होईल, नकार दर्शवतंय. म्हणजे हे कोणतं वाक्य होईल, नकारार्थी होईल. कट करून टाका. पुन्हा इथं काय आहे, प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे पुन्हा हे कोणतं वाक्य होईल, प्रश्नार्थक वाक्य होईल. म्हणजे हा पर्याय सुद्धा काय होईल, कट होईल. वाक्य वाचलंय का आपण, अजून अजिबात वाचलं नाही. मग आपलं सरळ सरळ उत्तर नाही वाचलं. हे पहिले 3 पर्याय कट झाल्यावर डोळे झाकून आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबरचं उत्तर असणार आहे. मग नाही वाचलं तरी चालतंय. तुझ्या अंगात पुष्कळ हाडं आहेत, हेच काय असणार आहे, याचं विधानार्थी वाक्य असणार आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे. म्हणजे थोडंसं स्मार्टली जर तुम्ही गेले ना तर सोपं राहते. पुढचा प्रश्न बघूया 18 नंबर, आपला शेवटचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्द द्या. कोणता शब्द विचारला आपल्याला, दूषण हा शब्द विचारला आहे आणि ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, आपले नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ठीक आहे. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.